आज भाऊबीज आहे आणि जवळच्या लांबच्या अशा सगळ्या पकडून मला जवळ-जवळ 1-1.5 डझन बहिणी असतील. ह्या चॅनलचं नाव निर्लज्जम सदा सुखी हे पण मला त्यांनाच बघून सुचलंय. हा कुर्ता त्यांनीच घेतलाय. वाटतोय ना, शिल्लक राहिलेल्या ड्रेस मटेरियलमधून शिवल्यासारखा. तर झालं असं, की ह्या गणपतीमध्ये आमच्या इथे एक मंदिर आहे, विठ्ठलाचं. तिथे मी दुर्वा उपटत बसलो होतो. माझ्यासोबत माझा एक मित्र पण होता. तो पण दुर्वा उपटत होता. आणि आमच्या आजूबाजूला एक 4-5 बारकी पोरं होती, ती पण दुर्वाच उपटत होती. तेवढ्यात लांबून रस्त्यावरून मला कोणीतरी हाक मारली. माझं लक्ष नव्हतं. माझा मित्र म्हणाला, "अरे, तुझी बहीण हाक मारते तुला." म्हणून मी वर पाहिलं, तर आमच्या भगिनी ह्या त्यांच्या नवोदित बॉयफ्रेंडसोबत बाईकवरून गणपती पाहायला निघाल्या होत्या. मी पण त्यांना हाय बाय केलं. पण तेव्हा ना मला स्वतःला भीष्म पितामह असल्याचा फील आला. म्हणजे 26 वर्षांचे आम्ही अजन्म सिंगल राहण्याची भीष्म प्रतिज्ञा घेतल्यासारखी. आणि आमच्या भगिनी ह्या आमच्यापेक्षा 7 वर्षांनी लहान. आमच्या हातात उपटलेल्या दुर्वांनी आम्हाला उलट प्रश्न विचारायला सुरुवात केली, की "बाबांनो, काय उपटलत आयुष्यात?" आमच्या मागे विठ्ठल आणि रुक्माई कमरेवर हात ठेवून उभे होते आणि त्यांच्यासमोर हे दृश्य, की 2 26-27 वर्षांचे ब्रह्मचारी बारक्या पोरांसोबत दुर्वा उपटतायत आणि ज्यांच्या अजून दुर्वाही फुटल्या नाही ते असो. माझ्या डोक्यामध्ये संत तुकाराम महाराजांचा एक अभंग वाजू लागला. "न देखावे डोळा ऐसा हा आकांत, परपीडा चित्त दुःखी होते. काय तुम्ही येथे नसालसे झाले, आम्ही न देखिले पाहिजे. तुका म्हणे माझी लाजविली सेवा, हीनपणे देवा जिने धावे." ही चालायचंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि दिवाळीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.